दरम्यान याच बीड हत्या प्रकरणामध्ये भाजप आमदार सुरेश धस यांनी आता वाल्मिक कराडनंतर अजित पवारांवरती निशाणा साधलाय। आरोपी वाल्मिक कराडने आत्मसमर्पण करण्यासाठी वापरलेली कार ही अजित पवारांच्या ताफ्यातील असल्याचा मोठा दावा सुरेश धस यांनी केलाय, तर त्यांना सुनील तटकरेंनी उत्तर दिलंय। हे आका मोठ्या आकांच्या बरोबर सगळीकडे होते, म्हणून मग अजितदादांच्या ताफ्यात तीच गाडी असणार, तीच गाडी सरेंडर करायला होती आणि तीच गाडी भेटायला म्हणून केज पोलीस स्टेशनला गेली होती। अजितदादांनी तिथे भेट दिली, त्याला दिवस झाले 14-15। आता हे जे काही सांगितलं जातं बेछूट आरोप करण्यामध्ये काही अर्थ नाही, कारण घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे, निर्दयी आहे। राज्य सरकारने SIT स्थापन केले, CIDकडे तपास दिलाय, संशयितांना सुद्धा आरोप केलेले आहेत, तपास योग्य रीतीने सुरू आहे, लवकरच कारवाई होईल। पण अशापैकी आरोप करण्यापूर्वी त्याची पुरावे देण्याची आवश्यकता आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।